विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण मराठी वैचारिक साहित्य या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत जो घटक आहे नवीन साहित्याचे सौंदर्य आणि सौंदर्याची संस्कृती हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर जेव्हा आपण वैचारिक साहित्य असं म्हणतो त्यामध्ये सर्वच घटक येतात. देश येतो, समाज येतो, संस्कृती येते आणि त्याचबरोबर साहित्य सुद्धा येतं. तर अशाच पद्धतीने एक विचार करायला लावणारा हा जो एक वैचारिकतेचा भाग असतो, हाच भाग डॉक्टर यशवंत मनोहर यांनी प्रस्तुत लेखातून मांडला आहे. तर हे जे यशवंत मनोहर आहेत यांचा जन्म झालेला आहे 1943 मध्ये, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी, अगदी थोडक्या काळापूर्वी त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणजेच ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजच्या काळापर्यंत जो विकास झालेला आहे हा त्यांच्या डोळ्याच्या समोर झालेला आहे. तर हे एक परिवर्तनवादी, ज्येष्ठ विचारवंत आणि कवी म्हणून यांना ओळखलं जातं. ते एक चांगले साहित्यिक आहेत. त्यांच्या नावावर 11 काव्यसंग्रह आहेत, ज्यामध्ये उत्थान गुंफा, जीवनायन, युगांतर, मूर्तिभंजन, स्वप्नसंहिता अशा गाजलेल्या कविता संग्रहांचा समावेश आहे. त्यांची 25 पेक्षा जास्त वैचारिक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये संविधान मूल्य, लोकशाही सारांश, विज्ञान निष्ठा, समतावादी सूत्र हे जे त्यांच्या लेखनाचे जे वैशिष्ट्य आहेत हे ते पाळतात. त्यांच्या प्रत्येक लेखनामध्ये आपल्याला संविधानाचा उल्लेख किंवा त्यातल्या तत्वांचा उल्लेख येतो, लोकशाही विषयी येतात, समता येतो. तर हे जे त्यांचे 20 पेक्षा जे अधिक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत ती सर्व आंबेडकरी क्रांतीला बळ देणारी आहेत असं अभ्यासक म्हणतात. ते एक प्राध्यापक, एक वक्ता, एक कवी, एक विचारवंत, एक समीक्षक, एक कादंबरीकार अशा अनेक अंगाने त्यांना ओळखलं जातं. तर त्यांनी जे वैचारिक साहित्य लिहिलेलं आहे त्यामध्ये प्रबोधन विचार, मूल्यमंथन, भारताचे क्रांतिविधान, विचारमुद्रा, प्रज्ञाविहार इत्यादी त्यांचं लेखन महत्त्वाचं आहे. त्यांचे 25 पेक्षा जास्त समीक्षा ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. तर समीक्षक, विचारवंत आणि साहित्यिक अशा तिन्ही बाजूनं त्यांचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी या लेखामध्ये साहित्याच्या सौंदर्यामध्ये आणि सौंदर्याच्या संस्कृतीविषयी काही मतं मांडलेली आहेत. ती मतं तुमच्यासारख्या नवीन मुलांना थोडेसे कठीण वाटू शकतात, परंतु ती कठीण नाही आहेत. काही मूलभूत स्वरूपाचे विचार त्यांनी मांडलेले आहेत आणि आपण ते आता पाहणार आहोत. तर हे जे सुरुवातीला आपण हे समजून घेतलं पाहिजे की याने साहित्य कशाला म्हटलेलं आहे. तर आपण साहित्य कशाला म्हणतो, तर जी कथा, कविता, कादंबरी वगैरे जे काही घटक असतात त्याला आपण साहित्य असं म्हणतो. साहित्य म्हणजे चहा बनवण्याचं साहित्य किंवा पीठ गाळण्याचं साहित्य असं नाही, किंवा बांधकामाचं साहित्य असा हा शब्द नाही आहे. तर साहित्य या शब्दाचा अर्थ आहे कथा, कविता, कादंबरी जे उत्स्फूर्तपणे व्यक्त केलं जातं, जे भावनिकदृष्ट्या ओतपोत भरलेलं असतं, नाटक, याला साहित्य आपण म्हणतो. तर या साहित्यामध्ये काय असतं, तर साहजिकच सौंदर्य असतं, म्हणूनच ते लोक पाहतात. तुम्ही एखादी कविता पाहता किंवा एखादा चित्रपट जरी पाहत असला तर तुम्ही का पाहता, जर त्याचं कथानकच जर खराब असेल तर काय होईल, तर तुम्ही म्हणाल की एवढा मोठा हिरो हिरोईन घेतले, एवढा चांगला खर्च केला, पण काय झालं, हा पिक्चर फेल गेला. कारण काय, याला स्टोरीच नव्हती. तशाच पद्धतीनं साहित्याला सौंदर्य असलं पाहिजे. कवितेला, कथेला, कादंबरीला एक सौंदर्य असतं आणि हे सौंदर्य कशा प्रकारचं असतं याच्याविषयी अनेक वाद आहेत. त्या सखोल वादामध्ये आपल्याला पडायचं नाहीये सध्या. तर आपण यांचं काय भूमिका आहे ते आपण पाहूयात. आता हे नवीन विचारांचे लेखक असल्यामुळे साहित्याच्या क्षेत्रामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे, संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये काय अपेक्षित आहे हे यांनी नक्कीच सांगितलं असेल. तर आपण पाहूयात. हे म्हणतात साहित्य
आणि समाज यांचे नाते कोणीही तोडू शकत नाही. म्हणजे साहित्य आणि समाज, आता स वरूनच निर्माण होणारे हे दोन्ही शब्द आहेत. साहित्य म्हणजे काय, तर कथा, कविता, नाटक. आणि समाज म्हणजे ज्या समूहामध्ये आपण राहतो ते. तर यांचं नातं कसं असतं, एकमेकासोबत जोडल्या गेलेलं असतं. उदाहरण जर सांगायचं झालं की आपल्याकडे लावणी होती, पोवाडे म्हटले जायचे. तर ह्या पोवाडे आणि लावणी उत्तर भारतामध्ये आपल्याला आढळून येणार नाहीत. कारण काय, कारण की ते आपल्या समाजाशी संबंधित आहेत, आपल्या संस्कृतीशी संबंधित आहेत. आणि म्हणूनच हे म्हणतात की साहित्य आणि समाज यांचं नातं कोणीही तोडू शकत नाही. फुले झाडावरच उगवतात आणि झाडांनी कसे असावे यांच्या सूचनासारखी ती असतात. म्हणजे समाज आणि संस्कृतीचा संबंध कसा आहे, समाज आणि साहित्याचा. तर एखादं झाड आहे आणि त्या झाडावर जसं फुलं बहरतात, तर ही फुलं म्हणजे साहित्य असतं. आणि तो जो समाज आहे तो झाडासारखा असतो. झाड ठरवतं की फुलं कधी येतील आणि कशी येतील. समाज म्हणजे माणसांच्या संबंधांची रचना. साहित्य म्हणजे या संबंधांचे तटस्थ वर्णन नव्हे, या संबंधावरील भाष्याला साहित्य रूप प्राप्त होते. माणसामधील संबंधांची पुनर्रचना असे या भाष्याचे रूप असते. या भाष्याचे अदृश्य बोट मानवी संबंधांच्या अधिक निरामय रूपाकडे रोखलेले असते. या निरामयतेलाच सौंदर्य असे म्हटले जाते. म्हणजे मानवी संबंधावर भाष्य करणारी मूल्ये सौंदर्याची निर्मिती करतात असे म्हणायला हवे. साहित्यिकांच्या मूल्यदृष्टीलाच त्यामुळे आपण जीवनदृष्टी आणि सौंदर्यदृष्टी म्हणतो. आता मी जे हे वाचन केलं हे तुम्हाला गोलगोल फिरल्यासारखं वाटत असेल, परंतु मी पूर्वीच सांगितलं की हे तत्वज्ञानात्मक किंवा समीक्षणात्मक मांडणी आहे. तर त्यांनी सांगितलंय की समाज म्हणजे काय आणि साहित्य म्हणजे काय. तर समाज म्हणजे काय असतो, तर समाजामध्ये एकमेकाशी जो मानवी संबंध असतो तो जोडलेला असतो. आता हा मानवी संबंध कसा असतो, पतीनं पत्नीसोबत कसं राहावं, भावानं बहिणीसोबत कसं राहावं, सासूनं सुनेसोबत कसं राहावं, किंवा मित्रानं दुसऱ्या मित्रासोबत कसं राहावं, शिक्षकानं विद्यार्थ्यांसोबत कसं राहावं. तर हे जे एकमेकांचे नाते असतात, एकमेकांचे जे सहसंबंध असतो, या संबंधाला काय म्हटलं जातं, तर त्याच्यातून समाज निर्माण होतो. म्हणजे आपण एसटी मध्ये किंवा रेल्वेमध्ये जेव्हा जातो तेव्हा ती गर्दी असते, तो समाज नसतो. पण आपण जेव्हा एकमेकाच्या शेजारी घरं बांधून राहतो तेव्हा मात्र तो काय होतो, तर तो समाज होत असतो. कारण की तिथं नाते असतात, आपण एकमेकासोबत कसं वागायचं हे ठरवलेलं असतं. तर असे हे जे साहित्य असतं, असा जो समाज असतो, या समाजामध्ये जसा समाज आहे तशाला तसं लिहिण्याचं काम समाजशास्त्रामध्ये केलं जातं. पण जेव्हा साहित्यिक एखादी गोष्ट लिहितो तेव्हा तो जशाला तसं लिहितो का, तर लिहित नाही. तर तो असं काहीतरी लिहितो जे त्याला हवं असतं. आलं लक्षात. समाजामध्ये काय असतं की बाबा पती आहे आणि पत्नी आहे, यांचं नातं कसं असायला हवं हे समाज ठरवत असतो, त्यांचं ठरलेलं असतं. पण जेव्हा एखादा साहित्यिक त्या पती पत्नीविषयी लिहितो तेव्हा तो जशाला तसं वर्णन करेल का, की स्त्री ही जी आहे ही स्वयंपाक करते आणि पुरुष जेवण करतोय, आज्ञा देतोय, नाही. तर साहित्यिक असं काहीतरी लिहेल की पती सुद्धा तिच्या कामामध्ये मदत करतो जेव्हा तिची तब्येत खराब आहे, किंवा म्हणजे सामाजिक रूढी परंपरांना नाकारून काही वेगळ्या गोष्टी सुद्धा साहित्यिक मांडू शकतो. आणि हे जे मांडणं असतं, साहित्यिक जेव्हा वेगळं मांडतो तेव्हा लोक ते वाचतात आणि मग त्याला म्हणतात की अरे हे किती सुंदर आहे, हे किती छान आहे, असं पण असू शकतं. आणि म्हणूनच साहित्यामुळं काय बदलत असतो, समाज बदलत असतो. आणि त्यालाच आपण जीवदृष्टी, जीवनदृष्टी किंवा सौंदर्यदृष्टी असं म्हणतो. आता हे कसं होतं, तर तुमच्या एखादी कादंबरी किंवा एखादी घटना कशी महत्त्वाची होऊ शकते,
तर इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज जे अधिकारी असायचे त्यांच्या शेकडो एकर जमिनी असायच्या बंगालमध्ये विशेषतः आणि संपूर्ण भारतामध्ये. आणि ते शेकडो एकर जमिनीवर ते कापूस किंवा नीळ अशा पिकांचं ते पेरणी करायचे आणि तिथं भारतीय लोकांना मजूर म्हणून वापरायचे किंवा जे शेती असेल त्यांना बळजबरीने सांगायचे किंवा तुम्ही आम्हाला नीळ तयार करून द्या. तर एक जो अभ्यासक होता, एक जो लेखक होता, त्याने नील दर्पण नीळ या पिकावर किंवा आपण जसं कापूस असं म्हणतो त्या पिकावर एक कादंबरी लिहिली. आणि ती कादंबरी काय केली त्याच्यामध्ये, तर कशा पद्धतीने इंग्रज लोक आपले अन्याय करतात हे त्यांनी सांगून दिलं. काय झालं असेल तर त्याच्यामध्ये खूप मोठा उठाव झाला, खूप मोठ्या लोकांनी त्याच्यामध्ये बदल सुचवला. तर अशाच पद्धतीनं समाज जसा आहे, जशा नियमानं चालतो, ते नियम जशाला तसं सांगण्याची जबाबदारी साहित्यिकांची नसते. साहित्यिक काहीतरी वेगळं सांगतो, काही कल्पनेनं सांगतो, काही स्वतःच्या मनाचं टाकतो. आणि हे जे मनाचं टाकलेलं असतं याच्यामुळं सौंदर्य निर्माण होतं आणि या सौंदर्यालाच आपण जीवदृष्टी किंवा सौंदर्यदृष्टी असं म्हणतो. पुढे ते म्हणतात, साहित्यिकांची भावना, विचार, त्यांचे जीवनाचे आकलन आणि मूल्यन या सर्वच गोष्टी मूल्यांशी निगडीत असतात. साहित्यिकांचा शब्द या मूल्यांचेच प्रतिनिधित्व करतो. म्हणजे एखाद्या अगदी छोट्याशा गोष्टीकडे सुद्धा साहित्यिक वेगवेगळ्या भूमिकेतून पाहतो आणि हे कसं काय म्हणतात त्याला मूल्य म्हणतात, जीवनाचं मूल्य म्हणतात. साहित्य म्हणजे समाजाच्या मूल्य चरित्राची तपासणी. साहित्यिक समाजाचे वर्णन करीत नाही तर समाजाचा अर्थ सांगतो आणि त्या अर्थाचाही अर्थ सांगतो. समाज काय करतो, साहित्य काय करतं, तर समाजातल्या अशा मूल्यांची तपासणी करतो. मूल्यांची तपासणी म्हणजे मूल्य म्हणजे काय असतात की कोण कसं वागतंय, कोण कोणत्या भूमिकेतून एकमेकासोबत संबंध ठेवतोय, याला आपण मूल्य म्हणतो. आणि ही जो साहित्यिक असतो तो अशा मूल्यांना तपासतो आणि त्याचा अर्थ सांगतो. तर हे अतिशय महत्त्वाचं. आपण आईविषयी कविता खूप ऐकतो, तर हे काय आहे, त्या समाजामध्ये, आपल्या समाजामध्ये आईविषयी अतिशय प्रेम आहे, समाजाविषयी आपलं ममत्व आहे. तर हे एक मूल्यच आहे. आपण जेव्हा आईविषयी एखादी कविता लिहितो किंवा वाचतो तर अशा पद्धतीची मूल्य असतील ती अतिशय महत्त्वाची असतात. पण समजा असा आपण विचार करूयात की आपण आपल्या आईविषयी इथं लिहितोय, पण एखादी वेश्या व्यवसाय करणारी, एखादी नाचगाणी करणारी आई आहे आणि तिचं मूल आहे आणि त्याला माहीत होतं की आपली आई तर समाजातला अतिशय नाकारला जाणारा व्यवसाय करते, तर तो त्याच्या आईवर प्रेम करणार नाही का? तो साहजिकच करेल, कारण की ते मूल्य आहे. आता हे कादंबरीचा विषय झाला, कथेचा विषय झाला, कवितेचा विषय झाला आणि याच्यातून काय होतं, आपल्या समाजाची तपासणी केली जाते की जेव्हा एखाद्या मुलाच्या समोर त्याच्या आईचा अपमान केला जात असेल, अशा नाचणाऱ्या स्त्रीचा, किंवा तिला काही वेगळ्या पद्धतीनं तिचं व्यक्तिमत्व रंगवलं जात असेल, तर हा सगळा कशाचा भाग आहे, तर म्हणूनच लेखक याला जीवनदृष्टी म्हणतात. तर हा समाजाचा अर्थ सांगतो आणि अर्थाचा सुद्धा अर्थ सांगतो. हा अर्थ समाजाला संस्कृती देत असतो. संस्कृती म्हणजे सतत संस्कारित होत जाणाऱ्या मूल्यांचीच रचना असते. संस्कृती म्हणजे सतत यद्ययावत होत जाणाऱ्या मूल्यांचीच गुंफण असते. संस्कृती या शब्दातच संस्करणशीलता म्हणजे प्रयोगशीलता किंवा नवनवोन्मेष मयता आहे. म्हणून कोणत्याही थांबण्याला संस्कृती हा शब्द वापरता येत नाही. म्हणूनच संस्कृती आणि विज्ञान या संकल्पना सहोदर आहेत असे म्हणता येते. सहोदर म्हणजे कायमस्वरूपी टिकणाऱ्या, नाशवंत होणार नाहीत अशा. तर संस्कृती म्हणजे काय, जे परत परत सांगितलं जातं, ज्याचं परत परत पुनरुच्चार केला जातो, त्याला आपण संस्कृती असं म्हणतो. तर आपल्या संस्कृतीमध्ये आईला नितांत आदर आहे. तर हा काय आहे भाग, हा परत परत सांगण्याचा. याच्यावरच्या किती कविता झाल्या तरी त्या अतिशय सुंदरच ठरणार आहेत. तर म्हणून ते म्हणतात की संस्कृती ही जेवढी कायमस्वरूपी आहे तेवढंच विज्ञान सुद्धा आहे.
विज्ञानामध्ये काय केलं जातं तर विज्ञान जसे नवनव्या सत्यांचा शोध घेते त्याप्रमाणे संस्कृती सुद्धा मानवांमधील संबंधांच्या सौंदर्याचा शोध घेते. तो मानवी संबंधांच्या अंतसौंदर्याचा शोध असतो. अशी संस्कृती प्रवासी मूल्यांचीच संस्कृती असते. विज्ञानामध्ये काय केलं जातं तर नवीन शोध लावले जातात. एखादी अडचण आली, आपण शोध लावला. नवीन बिमारी आली, त्याचा व्हायरस शोधला, त्याच्यावरचा विलाज शोधला. हा विलाज नाही बरोबर आला, दुसरा शोधला, दुसरा बरोबर नाही आला, तिसरा शोधला. जोपर्यंत ते शोधत नाही तोपर्यंत त्याचा शोध चालू आहे. अशाच पद्धतीनं संस्कृतीमध्ये काय केलं जातं तर हे जे नाते आहेत एकमेकांचे, या नात्याविषयी बोललं जातं, या नात्यांविषयी चर्चा केली जाते. या नात्यांमध्ये होणारा बदल संस्कृतीमध्ये स्वीकारला जातो. नवनवीन गोष्टी, नवनवीन संबंध, नवनवीन सौंदर्य हे कसे असतात या संस्कृतीमध्ये येतात. आणि म्हणून संस्कृतीमधलं कोणतंही मूल्य हे सतत बदलणारं असतं, ते कायमस्वरूपी राहत नाही. पुढे ते म्हणतात, कळायला लागले तेव्हापासून मी कुठेही न थांबता सतत स्वतःची पुनर्रचना करीत राहणाऱ्या प्रवाही आणि प्रवासी संस्कृतीशी नाते जोडलेले आहे. ही संस्कृती भारतीय संस्कृतीच आहे. ती सिंधू संस्कृतीच्या सूर्यखोरात उगवली. आदि सांख्य, लोकायत, बुद्ध आणि पुढे फुले आंबेडकर यांनी तिला सतत अद्ययावत राहण्याची सूत्रे दिली. तर यांचं म्हणणं आहे यशवंत मनोहरांचं की ही संस्कृती कोणती आहे. आपण कधीपासून या संस्कृतीचे घटक बनतो तर जेव्हा जसा आपल्याला जन्म होतो, जसं आपण बोलायला लागतो, जसं आपण आई वडिलांसोबत राहायला लागतो, तसतसं काय होतं या संस्कृतीमध्ये आपण सहभागी होतो. आणि हे कधीपर्यंत चालतं तर मृत्यूपर्यंत. मेल्याच्या नंतर जेव्हा आपण थांबतो तेव्हा ती संस्कृती आपण पुढच्या पिढ्यांना दिलेली असते. तर ही संस्कृती कोणती आहे तर भारतीय संस्कृती, आपण ज्याच्यामध्ये वाढलो, लहान झालो, मोठे झालो. ह्या संस्कृतीची सुरुवात कुठं झाली तर साहजिकच सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यामध्ये, ज्याला सिंधू संस्कृती म्हटलं जातं, तिथून आपली सुरुवात झाली. त्याच्यानंतर ही संस्कृती निर्माण करण्याचं काम कोणी केलं तर असंख्य लोकांनी केलं. आदि सांख्य, लोकायत, बुद्ध आणि फुले आंबेडकर. आता यांचं नाव त्यांनी काय घेतलेलं आहे कारण की यांनी त्या संस्कृतीमध्ये बदल घडून आणलेले आहेत. म्हणजे आपण स्त्रियांना शिक्षण द्यावं का न द्यावं याविषयी आपल्याकडे भूमिका होती की देऊ नये. नोकरी करावी का न करावी आपल्याकडे भूमिका होती करू नये. अस्पृश्यता पाळावी की न पाळावी आपल्याकडे भूमिका होती अस्पृश्यता पाळावी. पण या सर्व लोकांनी, हे जे मोठे मोठे लोक झाले, यांनी त्या संस्कृतीला बदलण्यासाठी सांगितलं की नाही, तुम्ही अस्पृश्यता पाळू शकत नाहीत, त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं. तुम्ही स्त्रियांना घरामध्ये बंदिस्त करू शकत नाहीत. तर अशा पद्धतीनं ही जी संस्कृतीला सूत्र देणारे जे लोक आहेत, संस्कृतीला बदलण्याचं काम ज्यांनी केलं ते या संस्कृतीमध्ये महत्त्वाचे घटक आहेत. आणि या महामानवांनी किंवा या विचारवंतांनी ही आपली सगळी भारतीय संस्कृती विकसित केलेली आहे. ही विकसित झालेली संस्कृती हीच आपली संस्कृती आहे असं यशवंत मनोहरांचं म्हणणं आहे. तर इथं आपण थांबूयात. मला वाटतं की तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की एकंदरीत समाज, संस्कृती, साहित्य, सौंदर्य अशा समीक्षणात्मक, तत्वज्ञानात्मक आणि वैचारिक स्वरूपाचे शब्द आणि संकल्पना इथं यशवंत मनोहर यांनी वापरलेले आहेत. त्याच्यामुळे थोडासा किचकटपणा वाटू शकतो, परंतु याच्यामध्ये किचकट असं काहीही नाही. अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर त्यांचं म्हणणं आहे की समाजामध्ये जे चालतं, समाजामध्ये जे आहे ते जशाला तसं साहित्यामध्ये येत नसतं. जशाला तसं जर ते लिहायचं असेल तर ते समाजशास्त्राचा विषय असतो. पण जेव्हा एखादा कवी कविता लिहितो, जेव्हा एखादा नाटक लिहिलं जातं, जेव्हा एखादी कादंबरी लिहिली जाते, तेव्हा त्या कवीला किंवा लेखकाला जे अपेक्षित असतं, काहीतरी वेगळं हवं असतं, ते तो लिहितो. आणि हे जे वेगळं हवं असणारं तो जे लिहितो ते लोक वाचतात आणि त्याच्यातून ते समाजामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. तर हा बदल जसा जसा होईल तसतशी संस्कृती बदलते. तर ही जी बदलणारी संस्कृती आहे आणि हिला बदलवणारा
जो समाज आहे आणि या सगळ्यांच्या मागे जे साहित्य आहे, त्यातलं जे सौंदर्य आहे, यांचा जो परस्परांशी येणारा संबंध आहे, तो इथं विश्लेषित करण्याचा प्रयत्न यशवंत मनोहरांनी तुमच्यासमोर केलेला आहे. तर इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण उरलेला जो घटक आहे तो पाहूयात. धन्यवाद.